नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय ओला जवळा. अवघ्या 10 मिनिटामध्ये हा ओला जवळा बनवून तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ½ किलो ओला जवळा घेतलेला आहे. हा जवळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण लगेच जवळा बनवायला घेऊया. त्याकरिता इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. कोणतीही फिश रेसिपी बनवताना लसूण जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, कारण लसणाने फिश करीला फ्लेवर खूप छान येतो आणि फिशचा उग्रपणा देखील कमी होतो. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. सोबतच 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. आता हे आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायचं आहे. कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतला. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. आता हे मसाले आपल्याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ओला जवळा घालायचा आहे. सोबतच एक बटाटा आणि एक वांगं घालणार आहे. इथे मी बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. आता हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता हा जवळा आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्याकरिता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून 10 मिनिटं हा जवळा आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. इथे गॅसची आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे. आता 10 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढूया. जवळा छान शिजलेला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा चमचमीत आणि चटकदार ओला जवळा बनवून तयार आहे. हा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.